Hello dear students, today we are going to start a next chapter cell and cell organelles. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर सेल चॅप्टर बघण्याच्या अगोदर सेलला आपण रिकॉल करूया, जो भाग आपल्याला 7th स्टँडर्ड मध्ये वेल झालेला आहे. तर सेल म्हणजेच काय, सेलचा शोध कोणी लावला, सेलचे किती प्रकार असू शकतात आणि सेलचं फंक्शन्स काय आणि त्यामध्ये असणारे कोणकोणते उपघटक आहेत, तर या सर्व प्रश्नांची चर्चा आजच्या आपण सेशन मध्ये करूया. तर एखादी इमारत असेल, ती 2 ते 3 मजली इमारत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही इमारत एका बेसिक युनिट वरती तयार झाली. गॉट इट? म्हणजे याचा बेसिक युनिट काय असेल, तर विटांपासून ही इमारत तयार झाली, विटापासून भिंती तयार झाल्या, भिंतीपासून इमारत तयार झाली. म्हणजे ह्या इमारतीचं जे बेसिक युनिट आहे त्या विटा म्हणजे ब्रिक्स आहेत. तसंच मानवी शरीर असेल किंवा बाकी प्राण्यांची शरीराची रचना असेल, ते एका बेसिक युनिट पासून तयार झालेले आहे आणि तो बेसिक युनिट म्हणजे कोण असेल, दुसरा तिसरा कोणी नसून ते सेल असेल. म्हणजे या सेलमध्ये आपल्याला 2 टाइप्स पडलेले दिसतात. एक फर्स्ट असेल त्याच्यात प्रोकॅरियोटिक सेल्स आणि दुसरे असतील युकॅरियोटिक सेल्स. तर प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस हा प्रिमिटिव्ह आहे, म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये सेल ऑर्गनल्स ऍबसेंट असतील आणि ही सिम्पलर टाइपची सेल जी असते त्यांना आपण प्रोकॅरियोटिक सेल्स असं म्हणतो. ऍज अ एक्झाम्पल त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, मोनेराचे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, जो आपल्याला मोनेरा 8वीच्या वर्गात पहिल्याच लेसन मध्ये झालेला आहे. आणि युकॅरियोटिक सेल्स अशा सेल असतात की ज्यामध्ये वेल डिस्टिंक्ट न्यूक्लियस आहे आणि सेल ऑर्गनल्स प्रेझेंट असतात. तर यावरून हे 2 प्रकार पडतात, प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्स. मग अगेन आपण त्याला 2 प्रकारमध्ये सांगू शकतो, एक युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. तर युनिसेल्युलर म्हणजे ज्या प्राण्यांमध्ये फक्त आणि फक्त एकच सेल प्रेझेंट आहे त्यांना आपण युनिसेल्युलर असं म्हणतो. आणि मल्टीसेल्युलर म्हणजेच काय, की ज्या प्राण्यांमध्ये एकापेक्षा जास्त सेल प्रेझेंट असतात त्यांना आपण मल्टीसेल्युलर असं म्हणतो. तर सुरुवातीला या सेलचा शोध कोणी लावला, तर रॉबर्ट कुक हे जे सायंटिस्ट आहेत, म्हणजे 1665 मध्ये 1665 मध्ये पहिल्यांदा सेलचा शोध लागला. तर सेल ही ऍक्च्युली तर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आहे. म्हणजे जर तुम्हाला कदाचित कोणी प्रश्न जर विचारला तर सेल म्हणजेच काय, तर असं आपण सांगणार की सेल हे एक असं युनिट आहे, सेलवरून त्या प्राण्यांची रचना ठरवली जाते, सेलवरून त्या प्राण्यांचं फ्रेमवर्क ठरवलं जाते, सेलवरून त्या शरीरांच्या जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती कॉम्प्लेक्सिटी ठरवली जाते. तर ऍक्च्युअली सेलचा जर आपण ग्रुप केला तर त्या सेलच्या ग्रुप पासून काय तयार होणार, टिश्यू तयार होणार. म्हणजेच टिश्यूची जर डिफाईन केलं तर टिश्यू म्हणजेच काय, की इट इज द ग्रुप ऑफ सेल, इट इज कॉल्ड एज टिश्यू. मग अगेन आपण इकडं ऑर्गन कडे गेलो. मग आता ऑर्गन्स कोणकोणते आहेत, जसं आपले आईज आहे, नोज आहे, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहेत, लिव्हर आहे, एटसेट्रा. हे जे ऑर्गन्स आहेत तर त्या वेगवेगळ्या टिश्यूच्या ग्रुप पासून बनलेले आहेत. मग ऑर्गन इज द ग्रुप ऑफ टिश्यू. ऑर्गन हा कोणाचा ग्रुप आहे, तर टिश्यूचा ग्रुप आहे. आणि ऑर्गन सिस्टीम म्हणजेच काय, की ज्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल बघा, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. मग ह्या सगळ्या सिस्टीम कशापासून बनलेल्या आहेत, तर एक प्रॉपर सिक्वेन्स आहे. कुणाचा प्रॉपर सिक्वेन्स आहे, ऑर्गनचा प्रॉपर सिक्वेन्स केलेला आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ऑर्गन सिस्टीम इज द ग्रुप ऑफ ऑर्गन्स. म्हणजे ऑर्गन सिस्टीम हा ऑर्गनचा ग्रुप आहे आणि ज्यापासून ऑर्गन सिस्टीम तयार झाली. आणि मग अशा वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीमला कोऑर्डिनेट करून म्हणजे त्यांना सिक्वेन्स मध्ये लावल्यानंतर आपली बॉडी तयार होते. सो लेट अस सी या सेलमध्ये कोणकोण म्हणजे प्रकार कोणकोणते येतात. त्याचबरोबर एक प्लांट सेल आणि दुसरा असेल ऍनिमल सेल. आता प्लांट सेल जी वनस्पतींमध्ये प्रेझेंट आहे आणि ऍनिमल सेल जी प्राण्यांमध्ये प्रेझेंट आहे, या दोघांमधला थोडासा स्लाइटली आपण डिफरन्स बघूया. बिकॉज ऑफ तुम्हाला हे समोर तर सगळे पार्ट्स दिलेले आहेत आणि प्रत्येक पार्ट आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. तर मी फक्त आता एक छोटीशी इन्फॉर्मेशन यामध्ये सांगते की प्लांट सेल आणि ऍनिमल सेल मध्ये काय आपल्याला डिफरन्स दिसतो बघा. तर ह्या डायग्राम्स तुम्ही काढायला शिका आणि जोपर्यंत तुम्ही ह्या सिंपल डायग्राम काढायला शिकणार नाही तोपर्यंत याला अर्थ असणार नाही. म्हणजे ह्या एक तर तुम्हाला बेसिक म्हणला तरी चालते, एक 9वी 10वी 11वी 12वी बायोलॉजीचा जो बेसिक आहे तर हा सेलचा खूप आणि खूप महत्वाचा बेसिक आहे. तर आपण इथे बघू शकतो, इकडे प्लांट सेल आणि इकडे दाखवली ऍनिमल सेल. मग जे प्रत्येक सेलच्या एक सेंटरला आपल्याला भाग दिसतो, त्या सेंटरच्या भागाला न्यूक्लियस असं म्हणणार. त्यानंतर
तुम्हाला इथं या सेलच्या बाजूला एक 2 कव्हर दिसतात, बरोबर आहे. एक इनर मेम्ब्रेन दिसते आणि आउटर मेम्ब्रेन दिसते. म्हणजे प्लांट सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, आउटर मेम्ब्रेन तिच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि अॅनिमल सेलमध्ये ही सेल वॉल प्रेझेंट नाही. मग सेल वॉल ही प्रेझेंट असणारी जसं प्लांट्स असतील, फंजाई असेल, अल्गी असेल, या आपल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सेल वॉल दिसून येते आणि अॅनिमल सेलमध्ये ही सेल वॉल दिसणार नाही. मग दुसरे आपण बघू शकतो मायटोकॉन्ड्रिया दोघांमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे, गॉल्जी व्हेसल्स ह्या दोघांमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. पण प्लास्टिड मात्र फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे, अॅनिमल सेलमध्ये अब्सेंट असतो. फूड व्हॅक्यूल हा प्लांट सेलमध्ये लार्ज असतो, अॅनिमल सेलमध्ये फूड व्हॅक्यूल हा स्मॉल असतो. तर असे वेगवेगळे पार्ट्स आपण आज चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मधला फरक, त्याचबरोबर प्रत्येकाचे फंक्शन्स आपण या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू की कंपोनंट ऑफ सेल, म्हणजे त्या सेलमध्ये कोणकोणते कंपोनंट आहेत, जसं त्याच्यामध्ये दाखवलंय सेल वॉल. तर विद्यार्थी मित्रांनो, सेल वॉल कोणामध्ये प्रेझेंट आहे, तर सेल वॉल ही ऍक्च्युअली प्राण्यांमध्ये प्रेझेंट नसून ती कोणामध्ये प्रेझेंट आहे, प्लांटमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे जसं फंजाय, प्लांटी आणि अल्गी या सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला म्हणजे ह्या सेल वॉलचं स्ट्रक्चर दिसून येते. तर इट इज बाउंड अराउंड सेल्स ऑफ अल्गी, फंजाय अँड प्लांट. म्हणजे एकतर ही सेल, जसं आता आपण घर आहे, ठीक आहे, आणि घराच्या भोवती एक कंपाऊंड वॉल आहे. म्हणजे कंपाऊंड वॉल काय करते, तर आपल्याला घराला प्रोटेक्ट करण्याचं काम करते. जसं एखादं म्हणजे कुठल्या प्रकारचं, जसं वॉचमन जसं आहे, तर त्या वॉचमन सारखं काम कोणाचं आहे, सेल वॉलचं काम आहे. तर अॅनिमल सेल, लॅक ऑफ सेल वॉल, अॅनिमल सेलमध्ये ही सेल वॉल प्रेझेंट नाही. सो सेल वॉल इज अन इलास्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेनच्या बाजूला जी इलास्टिक मेम्ब्रेन दिसते आणि ती स्ट्रॉंग आहे, त्याला आपण सेल वॉल असं म्हणतो. मग ही सेल वॉल ऍक्च्युअली कशापासून बनलेली आहे, इट इज मेनली कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. म्हणजे सेल वॉल ही मेनली सेल्युलोज पासून आणि पेक्टिन पासून बनले. आफ्टरवर्ड्स पॉलिमर्स लाईक लिग्निन, सबेरिन, क्युटिन आर ऍडेड इन द सेल वॉल ऍज पर नीड. म्हणजे गरजेनुसार त्या सेल वॉल मध्ये दुसरे पण काही कंपोनंट ऍड केले जातात, जसा लिग्निन आहे, सबेरिन आहे, क्युटिन आहे, हे सेल वॉल मध्ये सुद्धा ऍड होतात. तो मग ह्याचं फंक्शन्स काय बघा, तर फंक्शन्स आहे की एकतर ती सपोर्ट करते, त्यानंतर प्रोटेक्ट करते. म्हणजे सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्झेस वॉटर इन द सेल. म्हणजे जर सेलमध्ये एक्झेस वॉटर म्हणजे जास्त प्रमाणात जर पाणी येत असेल तर त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम कोणाचं आहे, सेल वॉलचे. म्हणजे एक सेल वॉल ही जी आहे वॉचमॅन सारखं काम करते. म्हणजे ती जनरली इथं आपल्याला किती म्हणजे पाणी आलं पाहिजे सेलमध्ये, ह्याला कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे, सेल वॉलचं. म्हणजे आपण फंक्शन्स काय बघलो त्याचे, सेल वॉल एक तर सपोर्ट करते, त्यानंतर प्रोटेक्ट करते आणि प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्झेस वॉटर इन द सेल. म्हणजे त्या सेलमध्ये एक्झेस वॉटर येण्यापासून थांबवते. एक्झेस म्हणजेच काय, तर जास्तीचं पाणी येण्यापासून थांबवते. हे इतकं कळलं तर आपण समोरचा भाग बघूया, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनला एकतर सेल मेम्ब्रेन पण म्हणतात आणि त्याचबरोबर त्याला सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन सुद्धा म्हणतात. तर सिलेक्टिव्हली परमेबल का म्हणलेलं आहे, तर सिलेक्टिव्हली परमेबल म्हणण्याच्या माग तर ही सिलेक्ट करते, म्हणजे कोणाला आत घ्यायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं. आता सपोज तुमचा घरामध्ये म्हणजे घराच्या गेटला वॉचमॅन बसले, ठीक आहे, आणि मग कोणी आले आपल्या गेटला, त्यावेळेस तो त्याची चौकशी करतो. म्हणजे कुठून आलात, का आलात, कसे आलात, मग तुम्हाला काय काम आहे, ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी कोण करतो, जो वॉचमॅन करतो. मग तसंच इथं आपण असं समजूया की या सेलचा जो वॉचमॅन आहे तो म्हणजे कोण झाला, सेल मेम्ब्रेन आहे, किंवा तिलाच आपण सिलेक्टिव्हली, मग त्याच्यामधलं जर काही युजफुल वाटलं तर तो त्याला आत घेतो आणि जर त्याच्यामध्ये काही युजफुल वाटले नाही तर तो त्याला बाहेर ठेवतो. म्हणजे इथं पण तेच होते की जे सबस्टन्सेस त्या सेल मेम्ब्रेनला युजफुल वाटतात तो त्यांना सिलेक्ट करतो आणि सेलमध्ये एंट्री देतो, आणि जे युजफुल वाटत नाही त्यांना बाहेर ठेवण्याचं काम करतो. सो जी सेल मेम्ब्रेन आहे तिला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते. एक तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगितलं प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, दुसरं सांगितलेलं आहे सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. सिलेक्ट करते, परमिएबल आत येण्याची परमिशन देते, म्हणजे परमिट करण्याची परमिशन देते ती, बरोबर आहे. हे एक तर थिन आहे, फ्रॅगेल आहे, इलास्टिक आहे आणि कव्हरिंग दॅट सेपरेट द सेल कंपोनंट्स फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंट पासून
ह्याला सेपरेट करण्याचं काम कोणाचं आहे? सेल मेम्ब्रेनचं. तर या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर हे प्रोटीनच्या मॉलिक्युल पासून, म्हणजे 2 टाईपचे फॉस्फोलिपिड्स आहेत बघा. इथं तुम्हाला दाखवले एक बायलेअर दाखवलाय लिपिडचा, म्हणजे इथे एक वरचा एक लेअर दिसतो आणि खाली एक लेअर दिसतो. हे दुसरं काही नसून हे लिपिड्स आहेत. गॉट इट? आणि या लिपिडच्या प्रत्येक काहीतरी त्याचा सिक्वेन्स झाला की एक प्रोटीनचा मॉलिक्युल दिसतो, एक प्रोटीनचा मॉलिक्युल दिसतो. म्हणजे खाली एक लिपिडचा लेअर आणि वर एक लिपिडचा लेअर, आणि ह्या दोघांच्या मध्ये जे एम्बेडेड झालेले प्रोटीनचे मॉलिक्युल्स एम्बेडेड झालेले आहेत. सो हे स्ट्रक्चर आहे कशाचं? सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेड टू बी सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपण सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन सुद्धा म्हणतो, बिकॉज इट अलाउज सम सबस्टन्सेस टू द एंटर द सेल अँड वाईल प्रिव्हेंट्स अदर सबस्टन्स. आणि मग बाकीच्या सबस्टन्सला ती प्रिव्हेंट करते, तर काहींना एंट्री देते, काहींना एंट्री नाही देत. मग आता दुसरी जी कंडिशन आहे बघा, इफ एनी चेंजेस ऑकर्स आउटसाइड द सेल, द सेल्युलर एन्व्हायरमेंट डज नॉट गेट अफेक्टेड. म्हणजे इथं एखादी जर अशी कंडिशन असेल, सपोज घराच्या बाहेर खूप सारी दंगा चालू आहे, म्हणजे खूप मोठा असा काहीतरी इश्यू चालू आहे आणि मोठा आरडाओरडा आपल्याला ऐकायला येतो. म्हणजे घराची एकतर कंपाऊंड वॉल आहे, त्याचबरोबर घर हे आपल्या भिंतीपासून बनलेलं आहे आणि आपण मध्ये राहतो. म्हणजे घराच्या भिंती ह्या आपण असं त्याला कन्सिडर करूया की या परमेबल मेम्ब्रेन आहेत, म्हणजे सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन आहेत. म्हणजे बाहेर काय चाललंय याचा आवाज आपल्याला घरामध्ये येत नाही. म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंटचा परिणाम आपल्याला मधल्या एन्व्हायरमेंटवरती होत नाही. मग अशी कंडिशन काय असणार? होमिओस्टॅटिस. पण हे म्हणजे घराच्या बाबतीत झालं, पण सेलच्या बाबतीमध्ये म्हणजेच काय की जर सेलच्या आउटसाइडला असे काही चेंजेस झाले आणि ते चेंजेस म्हणजे त्या सेल्युलर एन्व्हायरमेंटला जर त्याच्यावरती चेंजेस करत नसतील, त्याला आपण काय म्हणणार? होमिओस्टॅटिस. आणि हे कोणामुळे त्याचा चेंज होत नाही घरावरती किंवा त्या सेलवरती? प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे. इफ एनी चेंजेस ऑकर्स आउटसाइड द सेल, द सेल्युलर एन्व्हायरमेंट डज नॉट चेंजेस ड्यू टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर बाहेर काही जरी चेंज झाला तरी सेल मधलं एन्व्हायरमेंट हे चेंज होणार नाही, आणि हे कोणामुळे? प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे. सो दिस कंडिशन इज कॉल्ड होमिओस्टॅटिस. म्हणून या कंडिशनला आपण काय म्हणणार? होमिओस्टॅटिस असं म्हणतो. ठीक आहे, हे इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेला असेल. तर मी आय होप तुम्हाला हा पार्ट समजलेला असेल. तर आज आपण इथेच थांबूया. दुसरा पार्ट दुसऱ्या सेशन मध्ये बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत थांबूया.